महाराष्ट्र हिरवा करणार या एमएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। हा भगवा महाराष्ट्र आहे, कुणी कितीही औरंगजेबाचे फॅन आले तरीही महाराष्ट्र हिरवा होणार नाही असं प्रत्युत्तर आता भाजपकडून दिलं जात आहे। मुंब्रातून सुरू झालेला हा वाद भविष्यात आणखी तापण्याची सुद्धा शक्यता आहे। बघूयात। महापालिकेतल्या कामगिरीनंतर एमआयएम आक्रमक। महाराष्ट्र हिरवा करू, इम्तियाज जलीलांच्या वक्तव्यानं वाद। छत्रपतींचा भगवा महाराष्ट्र हिरवा होणार नाही, भाजपचं प्रत्युत्तर। भाजप विरुद्ध एमआयएम वाद तापण्याची शक्यता। कैसा हराया? पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आक्रमक भूमिका घेतली। भाजपही मैदानात उतरली आणि किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलीस ठाण्यात प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी नगरसेविका सहर यांना नोटीस बजावली। या नोटिशीला उत्तर देताना सहर शेख यांनी माफीनामा दिला। केलेलं वक्तव्य हे पक्षाच्या झेंड्याबाबत असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। यातच संभाजीनगरचे एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सहर शेख यांची भेट घेतली। हिरव्या रंगाबाबत केलेल्या विधानावर माफी मागण्याची गरज नाही असं सांगताना महाराष्ट्र हिरवा करू अशी आव्हानाची भाषा त्यांनी केली। त्याला प्रत्युत्तर देत भाजपानं छत्रपती शिवरायांचा भगवा महाराष्ट्र कुणीही हिरवा करू शकणार नाही असं प्रत्युत्तर दिलंय। किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। असे कितीही औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य येऊन मुंबईमध्ये बोंबलत बसले की आम्ही महाराष्ट्र हिरवा करू, तर होणार नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भगवा आहे। इथं अफजल खान किंवा औरंगजेबाचा उदो चालणार नाही। इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकारच चालेल। हे इम्तियाज जलील यांनी ध्यानात ठेवावं। इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय। अजून कुणाची महाराष्ट्र हिरवा करण्याची हिम्मत नाही असं सांगत एमआयएम आणि जलील यांच्यावर टीका करण्यात येते। मला वाटतं इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुंब्रा नहीं पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियाँ ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे, मला वाटतं की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। जलील यांच्या बापाची जागीर नाही महाराष्ट्र। इम्तियाज जलील हे मुंगीरीलालचे हसीन सपने पाहत आहे। शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, या देशाची संस्कृती भगव्या रंगाची आहे। या देशाच्या संस्कृती अविभाज्य भाग भगवा आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हे यांचे मनसुबे किती ठेवा, आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। इम्तियाज जलील, याद राखा, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीचा कण न कण छत्रपती शिवरायांच्या आणि माझ्या संभाजी राजांच्या रक्तानं भगवा झालेला आहे। हा महाराष्ट्र आणि हा भारत तुमच्या शर्यतवर नाही चालत, तर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो। खबरदार, जर हा राष्ट्र आणि महाराष्ट्र हिरवा करण्याची नापाक स्वप्न जर तुम्ही बघायला लागलात ना, तर तुमच्या छाताडावरती भगवा आणि निळा गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सहर शेख यांनी केलेलं हे विधान पक्षाच्या झेंड्याबाबत किंवा हिरवळीबाबत असू शकतं अशी भूमिका आता एमआयएमनं घेतली। दरम्यान कोणताही माफीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण नगरसेविका सहर शेख यांनी दिलंय।
पोलिसांनी मात्र सहर शेख यांनी माफीनामा दिल्याचं सांगत माफीनाम्याचं पत्र जारी केलंय. या सगळ्या वादात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय. भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग MIMचा आहे का असा सवाल विचारण्यात येतोय. स्क्रिप्टेड गेम मध्ये मला जाण्यात काहीही इंटरेस्ट नाही. नुरा कुस्ती आहे, खेळली पाहिजे भाजपने. फक्त भाजपने ती नुरा कुस्ती खेळताना अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता MIM सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते MIM आहे का? की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे, तो हिरवा देठ म्हणजे MIM आहे? एकदा त्यांना विचारलं. मुंबई ठाण्यासह संभाजीनगर, नांदेड आणि मालेगावात महापालिका निवडणुकीत दमदार कामगिरी करत MIMने 125 नगरसेवक निवडून आणलेत. या विजयामुळे भविष्यातल्या राजकारणात MIM हा महत्त्वाचा घटक राहणार हे स्पष्ट झालंय. धार्मिक ध्रुवीकरणातून मुस्लिम मतं MIM कडे जाताना दिसतायत, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेल्या भाजपनं MIMला आव्हान दिलंय. भविष्यात भाजप विरुद्ध MIM असा मोठा संघर्ष राज्याच्या राजकारणात दिसणार याचे हे संकेत मांडण्यात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.